विज्ञान परिषदेने मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल दोन्ही संस्थांचे आभार। मी सगळ्यात पहिल्यांदा इथे आलो, आज आपला कार्यक्रम 5-10लाच इथे आलो। त्यावेळेस या इथे जे सगळं हे आयोजन करतात त्यांचे कर्मचारीची चर्चा चालू होती की लोक येत आहेत आणि ते कुठे येत आहेत, तर त्याच्यातले लोक म्हणतात ते मराठी विज्ञान परिषद ते हां ते म्हातारी लोक जमतात त्याच्यासाठी का। मग मी मराठी विज्ञान परिषदेच्या आधी कुठल्याच कार्यक्रमाला आलेलो नाही आहे, पण मला मराठी विज्ञान परिषद लोकसत्तामध्ये जे मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने जे लिहिलं जातं ते मी नियमित वाचतो आणि जी काही थोडीफार विज्ञानाविषयीची जी समज झाली ती तिच्यामुळे झाली। म्हणून ज्यावेळेस मला मिलिंदने सांगितलं की मराठी विज्ञान परिषदसुद्धा हे आयोजकांपैकी एक आहे, तर मला बरं वाटलं। पण इथे आल्यानंतर मला थोडा धक्का बसला, अरे आपण आता काय करायचं, म्हणजे सगळी म्हातारी लोक आहेत असंही लोक म्हणत आहेत आणि मग आपण आता अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक बदल याविषयी बोलणार आहोत तर काय, असा प्रश्न आला। आता थोडं बरं वाटतं आहे की म्हातारी लोक नाहीत, तरुण लोकही आहेत आणि जी मराठी विज्ञान परिषदेतली जी म्हातारी लोक आहेत तर त्यांच्यासाठी कदाचित त्या व्यक्तीला काहीतरी संदेश द्यायचा आहे असं मला वाटतं। तर आय थिंक जे मराठी विज्ञान परिषदेशी संबंधित लोक आहेत त्यांना तो संदेश गेला असेल। दुसरा मुद्दा, मी सकाळी हा कार्यक्रमाला यायचं आहे म्हणून व्हॉट्सअपलाच्या कार्यक्रमाचं पोस्टर ठेवलं आणि एका व्यक्तीने मला मॅसेज केला आहे, जो नेहमी मॅसेज करतो, मी बऱ्याच वेळ दुर्लक्ष करतो, कधी कधी विचार करतो त्याच्यावर। त्यांनी म्हटलं की डार्विनचे सिद्धांत पूर्णतः खरा आहे का। मी त्याच्यावर काहीच बोललो नाही, कारण की मला माहीत होतं त्याला मी काही सांगितलं तर त्याला काही किती समजणार आहे। स्टेटसवर त्यांनी ती कॉमेंट केली, पण मी मग विचार करत होतो मी विज्ञानाचा अभ्यासक नाही आहे, त्याच्यामुळे मला त्याविषयी जास्त माहीत नाही पूर्ण खरं आहे किती खरं आहे काय खरं आहे। पण किमान विज्ञान या क्षेत्रामध्ये जे काम करणारी लोक आहेत ते जे सांगतात तर त्याच्यात वाटतं की बाबा पारंपरिक जे विश्लेषण केलं जातं एकूणच उत्क्रांतीविषयी धर्मांमध्ये किंवा तथाकथित परंपरेमध्ये, त्यापेक्षा डार्विनने जे काही सांगितलेलं आहे ते आपल्याला पटतं। एक विद्यार्थी म्हणून सामाजिक शास्त्रांचा विद्यार्थी म्हणून मला वाटलं की किमान मला माहीत नाही किती खरं किती खोटं। आणि आता ताईंनी ज्या पद्धतीने मांडणी केली तर ती जास्त गरजेची मला वाटतं मोठ्या प्रमाणात हे लोकांमध्ये जायला, कारण की ज्यांनी मला ती कॉमेंट केली तो माझ्या वयाचा, म्हणजे मी तो 34 वर्ष वयाचा असेल, माझ्यापेक्षा एखाद्या वर्षांनी मोठा, त्यांनी ते म्हटलं। आता याचं कारण काय, मी बोलणार प्रामुख्यानं इतिहास आणि थोडंफार राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांमध्ये जे या अभ्यासक्रमांमध्ये जे बदल झाले त्या संदर्भात। पण डार्विनचा मुद्दा आहे आणि बऱ्याच वेळेस चर्चा होते आणि सुरुवातीलाच प्रास्ताविक करताना सीमाताईंनी एक या सगळ्या बदलांचा, पाठ्यपुस्तकांच्या बदलांचा एक राजकीय संदर्भ आहे तो जो सांगितला तो मला वाटतं तो खूप महत्त्वाचा आहे। कुठलीही गोष्ट अशी निर्वात पोकळीमध्ये घडत नाही, तिला बऱ्याच गोष्टी असतात आणि विनताईंच्या बोलण्यामध्ये 2-3 घटना आल्या त्या, म्हणजे एकतर आता डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत काढला किंवा तो वगळला किंवा कमी केला असं जे काही आहे ते मला वाटतं एक खूप व्यापक संदर्भामध्ये घडतं आहे। म्हणजे 2018मध्ये सत्यपाल सिंग यांनी म्हटले की वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे डार्विनचा सिद्धांत आणि त्याची खूप मोठी बातमी झालेली। आणि 2019मध्ये ते आंध्र विद्यापीठामधल्या मध्ये जे इंडियन सायन्स काँग्रेस झालेली तिथे असं म्हटलं गेलं होतं की बाबा दशावताराची कल्पना जी आहे तर ती चांगल्या पद्धतीने इव्होल्युशन स्पष्ट करते डार्विनच्या सिद्धांतापेक्षा। आता हे 2 मतं जी मांडली होती ती आता शिक्षण आणि एकूणच आपलं म्हणजे सरकार या दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या पदांवर असलेल्या लोकांनी मांडली। आता अशा मोठ्या पदांवर असलेली लोक ज्यावेळेस असं बोलतात तर त्याचे परिणाम काय होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सर्वसामान्य लोकांची तर कशी मतं असतात आणि त्या मतांना पुन्हा एक वेगळ्या पद्धतीची अधिमान्यता असे लोक ज्यावेळेस बोलतात तेव्हा होतं। आणि म्हणून मला वाटतं की जो विज्ञानांच्या पुस्तकातनं जर असं काढलं गेलं असे आहे त्याला हा व्यापक संदर्भ आहे आणि तो व्यापक संदर्भामुळेच ते काढलं गेलं हे मला वाटतं आपल्याला विसरता येणार नाही। दुसरा, मी आता 3 मुद्द्यांमध्ये माझं बोलणार आहे। पहिलं एकूणच पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम, त्याच्यानंतर याचं
तथाकथित जे रॅशनलायझेशन आहे, सुसूत्रीकरण आहे, त्याचं राजकारण, आणि नंतर प्रामुख्याने इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काय बदललं आणि त्या अनुषंगाने समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राविषयी थोडं बोलेल. एक मी 2-4 दिवस पाहत होतो NCERTच्या वेबसाईटवर की काय या लोकांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं ते या सगळं समर्थन करत आहेत या सगळ्या प्रक्रियेचं. तर अनेक खूप इंटरेस्टिंग गोष्टी मला कळाल्यात. आणि या निमित्ताने म्हणजे जरी मी इतिहास विषय शिकवतो तरी मी हे पाठ्यपुस्तकांमध्ये नेमके बारीक सारीक काय बदल झालेले आहेत हे मी आतापर्यंत बघितलेलं नव्हतं. मी वाचून होतो, अभ्यासू लोकांनी ज्या लिहिलं ते मी वाचून होतो, पण मी मागचे 3-4 दिवस सलग NCERTच्या वेबसाईटवर बघत होते काय नेमके बदल केलेले आहेत. तर तिथे खूप इंटरेस्टिंग माहिती आहे आणि मी आपल्यापैकी बऱ्याच जणांना हेही सुचवेल की स्वतःही आपण तिथे जाऊन जर व्हिजिट केलं तर काही गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील. कारण सांगितलं आहे, दोन कारणं प्रामुख्याने येत आहेत की हा जो अभ्यासक्रमामधला बदल केला, रॅशनलाईज त्याला केलं. तर एक तर जसं ताईंनी सांगितलं पॅन्डेमिक कोविडचं कारण, कोविडच्या कारणामुळे आम्ही हे करत आहोत. कारण अभ्यासक्रमाचा लोड म्हणजे कंटेंट लोड हा शब्द त्यांनी वापरलेला खूप आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातली काही प्रकरणं, काही भाग, काही पॅरेग्राफ, काही शब्द हे उडवलेले आहेत. आणि दुसरं एक कारण दिलं की न्यू एज्युकेशन पॉलिसी. या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे की जो कंटेंट लोड आहे, अभ्यासक्रमाचा जो भार आहे विद्यार्थ्यांवरचा तो कमी करायचा आणि विद्यार्थ्यांना एक्सपिरियन्शियल एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा क्रिएटिव्ह माइंड घडवायचा. आणि त्याच्यामुळे आम्ही हे असं केलं, अशा पद्धतीने रॅशनलाईज केलं असं म्हटलं गेलेलं आहे. आता आपण जर सगळे पुढचे जर गोष्टी जर बघितल्या तर मग खरंच त्याच्यातनं क्रिएटिव्ह माइंड घडणार आहे का असा खूप मोठा एक प्रश्न निर्माण होतो. तो मी शेवटच्या मुद्द्याच्या ज्यावेळेस चर्चा करेन त्यावेळेस बोलेन. आता रॅशनलाईज हे टेक्स्टबुक्स करण्याच्या संदर्भात 5 प्रकारचे त्यांनी मुद्दे अजून मांडलेत. म्हणजे हे 2 कारणं दिलेत, या कारणांमुळे आम्ही रॅशनलाईज करत आहोत आणि मग 5 मुद्दे आहेत. तो पहिला मुद्दा जो असा आहे की जे वेगवेगळे प्रकारचं जे साहित्य आहे त्या साहित्यातून जे ज्ञान निर्माण होतं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत जायला पाहिजे. दुसरं, या सगळ्या पाठ्यपुस्तकातनं, अभ्यासक्रमातनं भाषिक कौशल्य जे आहे विद्यार्थ्यांचं ते घडलं पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आहे की महामारीच्या काळामध्ये जो भार आहे तो कमी झाला पाहिजे. आणि चौथा मुद्दा जो आहे की या सगळ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जो कंटेंट आहे तो सहज उपलब्ध झाला पाहिजे आणि त्यांना म्हणजे अशा सोबत किंवा म्हणजे 4-2 लोकांना एकत्र येऊन अभ्यास करता आला पाहिजे. ही 4 मुद्दे एक शिक्षक म्हणून, एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला पटणारी आहेत, चांगली गोष्ट आहे. 5वा मुद्दा आपल्याला थोडा वॉर्निंग देणारा आहे. तो त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की समकालीन संदर्भात कालबाह्य झालेला आशय काढून टाकण्यात आलेला आहे. तर आता समकालीन संदर्भात तिथे कंटेंट विच इज अ इररिलेव्हंट इन द प्रेझेंट कॉन्टेक्स्ट असं म्हटलेलं आहे. हा जो मी आणि या सगळ्या रॅशनलायझेशनच्या संदर्भात अनेक लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलं आहे, मराठी इंग्रजीमध्ये विपुल प्रमाणात लोकांनी लिहिलं आहे, समर्थनात लिहिलं आहे, विरोधात लिहिलं आहे. पण मी हा जो 5वा जो मुद्दा आहे या 5व्या मुद्द्यावर खूप कोणी सखोल चर्चा केलेली दिसत नाही. मी जेवढं या मागच्या 4-5 दिवसांमध्ये जेव्हा खोदकाम केलं डिजिटली, तर हे इररिलेव्हंट इन अ प्रेझेंट कॉन्टेक्स्ट म्हणजे कालबाह्य, समकालीन संदर्भात कालबाह्य झालेली गोष्ट किंवा आशय. आता मग आपण हे वाचल्यानंतर काय काय वगळलं किंवा काढून टाकलं याचा विचार केला तर मग आपल्याला कळतं की हे मग कशावरनं किंवा कशासाठी तुम्ही म्हणतायत की हे कालबाह्य झालेलं आहे. आणि म्हणून मग आपल्याला थोडं गंभीर आणि थोडं याविषयी खूप जागरूक होणं गरजेचं आहे. आता जो मुद्दा आहे पाठ्यपुस्तकांचा आणि अभ्यासक्रमाचा, म्हणजे आम्ही स्वतः बऱ्याच वेळेस अभ्यासक्रम बदलतो. अभ्यासक्रम बदलणं ही चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे.
जे सगळ्या म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे एकूणच ज्ञानव्यवहाराच्या क्षेत्रामध्ये जी लोक काम करतात त्या सगळ्या लोकांना हे माहिती आहे की अभ्यासक्रम बदलतात, चांगली गोष्ट. नवीन जसं नवीन संशोधन होतं ते नवीन संशोधन आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलं पाहिजे, म्हणून आधीचं संशोधन आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याऐवजी नव्या गोष्टी आल्या पाहिजेत, याच्यासाठी पाठ्यपुस्तकं बदलतात, अभ्यासक्रमसुद्धा बदलतात आणि चांगली गोष्ट आहे. ज्ञानशास्त्रामध्ये ज्ञानव्यवहारामध्ये याला चांगली गोष्ट मिळेल. उलट खूप दीर्घकाळ जर एखादं अभ्यासक्रम एखादं पाठ्यपुस्तक जर बदललेलं नसेल तर त्याला चांगली गोष्ट म्हणून बघितलं जात नाही. तर म्हणून 2-3 वर्षाने पुस्तकं बदलली पाहिजेत असंही काही अभ्यासकांचं म्हणणं आहे, कारण की सातत्यानं नवनवं संशोधन विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं होत असतं, त्याच्यामुळे बदललं पाहिजे, ही चांगली गोष्ट. आता आधी जर ताईंनी जो मुद्दा सांगितला त्यांच्या मांडणीमध्ये की आधी जी बदललेली आहे ती प्रामुख्यानं तो सगळा राजकीय संदर्भ होता, राजकीय कारणांमुळे बदललेली अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकं. आणि काही वेळा पाठ्यपुस्तकं आणि अभ्यासक्रम हे ते काय म्हणत ज्ञानव्यवहाराचा भाग म्हणून बदलतात, शिकवणारी जी लोकं असतात ती बदलतात, त्याच्याशी डायरेक्ट राजकीय संदर्भ असेलच असं नसतं. आणि म्हणून पाठ्यपुस्तकं बदलणं, अभ्यासक्रम बदलणं ही चांगली गोष्ट आहे. फक्त ते पाठ्यपुस्तक बदलताना आणि अभ्यासक्रम बदलताना त्याच्यासाठी जे स्पष्टीकरण दिलं जातं, त्याच्यासाठी प्रत्येक मुद्द्याचं जे विश्लेषण केलं जातं ते कुठल्या दिशेला जातं आहे, कोण देतं आहे आणि कसं देतं आहे, हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. अन्यथा बऱ्याच वेळेस ज्यावेळेस पाठ्यपुस्तकं बदलत नाही तर बऱ्याच वेळेस जुन्या गोष्टी शिकाव्या लागतात किंवा समजून घ्याव्या लागतात. म्हणून हे बदलणं जे आहे ते चांगलं आहे, पण त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे स्पष्टीकरणं दिली जातात, त्याची मांडणी कशी केली जाते हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. आणि इथे मला दिसतं आहे की ज्यावेळेस आपल्या NCERTने हे जर सगळं जो रॅशनलायझेशन करण्याचा जो प्रकल्प घेतला हाती, तर त्याचं जे स्पष्टीकरण दिलं पाहिजे होतं तर ते स्पष्टीकरण खूप वेग स्वरूपातलं आहे, संदिग्ध स्वरूपात. म्हणजे महामारी आहे किंवा महामारीमुळे आशयाचा भार येतो आहे विद्यार्थ्यांवर, आणि दुसरं म्हणजे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे आलं आहे, तर हे खूप संदिग्ध आहे. आणि प्रत्येक विषयामधले जे मुद्दे किंवा जे प्रकरणं वगळलीत त्याला मात्र कुठलंही स्पष्टीकरण नाही, त्याला मात्र कुठलंही आधार नाही की हे प्रकरण आम्ही या अभ्यासक्रमातनं वगळलं किंवा हा पॅरेग्राफ बदलला तर त्याचं विश्लेषण काय. म्हणजे हे आधीचं प्रकरण ठेवलं आणि हे प्रकरण वगळलं तर याचं काही विश्लेषण आहे का, तर त्याचं विश्लेषण नाही. आणि म्हणून मग हे जे सगळं अभ्यासक्रमामध्ये जो हा तथाकथित सुसंत्रीकरणाचा किंवा रॅशनलायझेशनचा जो प्रकल्प झाला किंवा तो सगळा चालू आहे त्याविषयी आपल्याला खूप काय म्हणजे जागरूक होणं गरजेचं आहे आणि त्याला थोडं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट की हे कोणी केलं म्हणजे NCERTमध्ये एक्सपर्ट लोकांनी केलं आहे, पण कुठले बदल आता जसं ताई म्हटल्या त्या विज्ञानाविषयी जरी बोलत असल्या त्या म्हणतात की मी बायोलॉजीची एक्सपर्ट आहे, हे सांगावं लागतंय. तर तसं तुम्ही इतिहासाचा जर माझ्या विषयाचा जर अभ्यास करत असाल तर प्राचीन भारताचा जो अभ्यासक आहे तो आधुनिक भारताविषयी काही एक्सपर्ट असेलच असं नाही आहे. त्याच्यातही पुन्हा आधुनिक भारतामध्ये जर अभ्यास करत असेल एखादा जर लेबर हिस्ट्रीचा अभ्यासक असेल तर तो काही जेंडर हिस्ट्रीचा अभ्यासक असेलच असं नसतं, त्याला तोंड ओळख असते किंवा फुटकळ माहिती असते, त्याच्यातला तो एक्सपर्ट असेलच असं नसतं. आणि म्हणून प्रत्येक पातळीवर प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये जे बदल झाले तर त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तीने ते सुचवलेत का किंवा तज्ज्ञ व्यक्तीने ते केलेत का, त्याच्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचं स्पष्टीकरण काही आहे का. आणि दुसरं म्हणजे हे तर तज्ज्ञ व्यक्तीचं स्पष्टीकरण, आणि दुसरं म्हणजे ज्ञानशास्त्रीय त्याला काही कॉन्टेक्स्ट आहे का की बाबा हा मुद्दा तिथे होता आणि हे झालं इतिहासाच्या तज्ज्ञ व्यक्तीचं मत की याच्यामुळे आम्ही घेत नाही. दुसरं ज्ञानशास्त्रीय कारणांमुळे ते वगळलं जातं आहे का, असे कुठलेही स्पष्टीकरणं आपल्याला इथे दिसत नाहीत. आणि म्हणून हे थोडं आपल्याला खूप गंभीर प्रकार आहे असं म्हणावं लागतं. दुसरं एक याच्यातला जो मुद्दा आहे तो
राजकारण या सुसूत्रीकरणाचं जे राजकारण आहे त्याचं कारण तुम्ही जर प्रत्येक पुस्तक जर बघितलं तर त्यावेळेस कदाचित काही लोकांना हे राजकारण लक्षात येत नाही, पण वेगवेगळी पुस्तकं जर बघितली त्यावेळेस हे राजकारण थोडं लक्षात येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यातलं जे एक म्हणजे 7वीच्या इतिहासातलं एक प्रकरण वगळलेलं आहे. म्हणजे मुघल हिस्ट्रीविषयीचे 3 प्रकरणं होती, त्याच्यातले 2 प्रकरणं वगळीत एकच प्रकरण ठेवलं आहे. आणि जे नंतरची जी 2 प्रकरणं होती ती प्रामुख्यानं आर्थिक इतिहास, स्थापत्याचा इतिहास, तंत्रज्ञान आणि त्याच्यानंतर बाजार आणि नंतर या सगळ्या गोष्टींची चर्चा करणारी जी प्रकरणं होती. मध्ययुगीन काळामध्ये तंत्रज्ञान होतं, त्याचं स्वरूप कसं होतं, अर्थव्यवस्था होती ती कशी होती, ती चर्चा करणारी जी प्रकरणं ती सगळी वगळली तर फक्त राजकीय जी एक स्वरूपाची चर्चा करणारं ते प्रकरण ठेवलेलं आहे. दुसरं हे बघितल्यानंतर मग पुढे आपल्याला दिसतं की 11वीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे ते द थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये जे द सेंट्रल इस्लामिक लँड असं इंग्रजीमध्ये त्याला म्हटलेलं आहे आणि हिंदी व्हर्जनला जर आपण बघितलं तर इस्लामचा उदय आणि विस्तार हे जे पूर्ण प्रकरणच तेच वगळून टाकलेलं आहे. आणि नंतर मग आपल्याला पुढे दिसतं की जे 12वीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये 12वी जे थीम्स इन इंडियन हिस्ट्री सेकंड या पुस्तकामध्ये पुन्हा त्याच्यातनं एक जे मुघल हिस्ट्रीवरचं जे प्रकरण आहे ते पुन्हा काढून टाकलेलं आहे. तर आता याच्यामध्ये कॉमन गोष्ट आहे आपल्याला मुघलांचा इतिहास आणि इस्लाम हे वगळून टाकणं. आता याचे काय काय परिणाम होतात ते थोडं आपण म्हणजे 7वीतलं जे पुस्तक बदललं आणि तुम्ही जर NCERTच्या वतीने जे काही लोकांनी भाष्य केलं आणि या सगळ्या तथाकथित रॅशनलायझेशनचे जे समर्थन करणारी लोक आहेत त्या लोकांनी बऱ्याच वेळेस असेही भाष्य केले की आम्ही एका इयत्तेतलं एका वर्गातलं बदललं कारण ते आधीच्या इयत्तेमध्ये आहे किंवा नंतरच्या इयत्तेमध्ये आहे म्हणून आम्ही ते बदललं आहे. आम्ही बदललं काहीच नाही आहे, फक्त जे अतिरिक्त होतं ते काढून घेतलं. आता याच्याविषयी खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा केलेली आहे. एकतर या सगळ्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मुलांचं गळती होते. म्हणजे जर एखादा मुलगा 10वीच्या आतमध्ये जो शाळा त्यांनी सोडली तो गेला नाही पुढे आणि ते तुम्ही ठेवतात की तो 12वीला शिकेल तर मग त्या मुलाला ते शिकणं तिथे म्हणजे त्या मुलाला त्या ज्ञानापासून तो वंचित राहिला, ते त्याला घेताच येत नाही आहे. तुम्ही अपेक्षित करतायत की तो 10वी होऊन 12वीला जाईल. म्हणजे जो तिथनं त्याची गळती झाली त्याच्यासाठी ते थांबलं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यात दिसतो असा की जे अपेक्षित आहे या सगळ्या म्हणजे विशेषतः जे 11वीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जगाच्या इतिहासाची चर्चा आहे. म्हणजे तिथे पहिल्या याच्यामध्ये रोमन साम्राज्य, बेंझंटाईन साम्राज्य याची चर्चा येते आणि मधला जो इस्लाम आणि इस्लामचा विस्ताराचा काळ आहे ते प्रकरण मात्र वगळलं गेलं. आणि नंतर डायरेक्ट मग जे मंगोल साम्राज्य, नोमॅडिक एम्पायर असं जे आहे ती मधला काळ जो आहे जो इस्लाम या धर्माचा उदय आणि त्याच्यासोबत एक वेगळ्या प्रकारचा जो सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रचार, प्रसार, विस्तार, देवाणघेवाण झाली तो मात्र याच्यातनं वगळला गेलेला. तर याच्यातनं होतं काय की एखाद्या मुलाला 11वीला जगाच्या इतिहासाविषयी जी त्याची समज आहे ती अशी तुटक्या स्वरूपात होईल. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे जे इतिहासामध्ये आम्ही नेहमी आणि बऱ्याच वेळेस अनेक लोकांना त्याचा थोडा म्हणजे काय कंटाळा येतो काही काय बाबा तुम्ही क्रोनॉलॉजीमध्ये बोलतात पण एखादी गोष्ट एखादी घडामोड समजून घेण्यासाठी तिची क्रोनॉलॉजी कशी आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर या पुस्तकामध्ये त्या क्रोनॉलॉजीमध्येच काय म्हणतो आपला खंड पडताना दिसतो. आणि ही तर वरवरची गोष्ट आहे. म्हणजे एकतर तो त्याला सगळं रोमन साम्राज्याचा उदय कसा झाला आणि त्याचा राज कसा झाला हे कळेल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मंगोल साम्राज्याच्या याच्यामध्ये येईल. मधल्या काळामध्ये जे झालं, मधल्या काळामध्ये नुसतं इस्लामचा उदय आणि विस्तार नाही झाला तर त्याच्यासोबत तुम्ही जर बघितलं तर
स्पेनपासून तर उत्तर भारतापर्यंत लोकांचं इंटरॅक्शन झालेलं आहे, ज्ञानव्यवहार झालेला आहे, संस्कृतीची देवाणघेवाण झालेली आहे. आणि अनेक विज्ञानाच्या दृष्टीने की ज्यावेळेस मध्ययुगीन काळामध्ये युरोपामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञानविरोधी ज्या गोष्टी घडतात, तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात युरोपीय ज्ञान हे सगळं अरब लोकांनी अरबी भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि नंतर ते आपल्याला माहिती आहे की रेनेसांच्या काळामध्ये नंतर पुन्हा युरोपियन भाषांमध्ये भाषांतरित झालं. म्हणजे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी यांचे धार्मिक संघर्ष झालेत का? झाले. पण त्याच्यासोबत ज्ञानव्यवहारातली संस्कृतीतली जी देवाणघेवाण झाली आणि त्याच्यातनं ती देवाणघेवाण झाली ती पुन्हा अनेक खंडांना जोडणारी. म्हणजे तुम्ही स्पेन, इकडे नॉर्थ आफ्रिका, सगळा पूर्ण सेंट्रल एशिया आणि उत्तर भारत या सगळ्या भूभागाला तो जोडणारा काळ आहे. म्हणजे आपल्याला जर मध्ययुगीन भारत जर समजून घ्यायचा असेल तर जर आपल्याला सेंट्रल एशिया समजूनच घ्यावा लागतो. म्हणजे तुर्क भारतात का आले, मुघल भारतात का आले, हे आपल्याला भारताचा इतिहास नुसता समजून घेऊन चालत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला सेंट्रल एशियामध्ये काय घडत होतं हे समजल्याशिवाय आपल्याला भारताचा इतिहासही समजून घेता येत नाही. आणि इथे ज्यावेळेस हा इस्लाम त्याचा उदय आणि विस्तार हा ज्यावेळेस हे प्रकरण ज्यावेळेस काढलं जातं तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना एकतर क्रोनॉलॉजी समजणार नाही, दुसरं या दोन घटनांमध्ये जो संदर्भ आहे, जो संबंध आहे तोही इथे समजणार नाही किंवा तो लक्षात येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे पुन्हा राजकीय स्वरूपातलंच पुन्हा प्रकरण नाही आहे. याच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, वैचारिक, ज्ञानात्मक अशा अनेक गोष्टींची देवाणघेवाण झालेली आहे. अनेक परकीय प्रवासी वेगवेगळ्या मध्य एशियातल्या वेगवेगळ्या देशांमधनं आली तिथे, त्यांनी इथली निरीक्षणं केली, इथल्या अनेक गोष्टींविषयी बोलली. ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला इथे राहून जातील असं आपल्याला दिसतं. आणि नंतर मग पुन्हा एकतर 7वीतनं मुघलांचा इतिहास काढला, नंतर तो पुन्हा 12वीला तो काढला, तो प्रकरणच काढलेलं आहे. म्हणजे एकीकडे मग आपल्याला असं दिसतं, तुम्ही तो बघितलं तर हे जे म्हणणं आहे की ऑलरेडी तो दुसरीकडे शिकणार आहे आणि आधीच आम्ही काढला आहे, तर याला आपल्याला कुठेही आधार मिळत नाही. ते फक्त आपलं म्हणणं मांडण्यासाठी की आपल्या म्हणण्यात आपण जे केलं त्याला डिपेंड करण्यासाठी असं म्हटलं जातं आहे. म्हणून हे एक याचं काय म्हणू रॅशनलायझेशनचं पॉलिटिक्स हे जसं इस्लाम आणि मुस्लिम समाज आणि इतिहास या संदर्भात आपल्याला दिसतं, तसं आपल्याला बाकी इतर गोष्टी ज्या आहेत त्यांच्या संदर्भातही दिसतं. म्हणजे एक त्याच्यातलं प्रकरण जे आहे जे कलोनियल आर्किटेक्चर विषयीचं ते अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. ते तिथे काढून स्थापत्य म्हणजे आपल्याला अजूनही अनेक वेळा सर्वसामान्य पातळी ज्या वेळेस आपण बोलतो की अरे 1500 वर्षाविषयी भारतीय लोकांनी बांधलेला पूल पडला, पण ब्रिटिशांचे 200-200 वर्षाचे पूल अजून आहेत. तर हे फक्त ब्रिटिश म्हणजे ते सरकार होतं त्यांचंच नाही, तर त्याच्या मागचं त्यांचं टेक्निक, त्याच्या मागचं त्यांचं स्थापत्यशास्त्र काय होतं, कसं होतं आणि ते कसं त्यांनी उभं केलं याची चर्चा करणारं जे प्रकरण होतं तेही इथे काढून टाकण्यात आलेलं आहे. आता एकीकडे ब्रिटिशांची टीका करायची, ब्रिटिश राजवटीने इथे शोषण केलं, आर्थिक अनेक गोष्टी केल्या, हे सगळं आपल्याला मान्य आहे. पण त्याच्यासोबत ब्रिटिशांनी इथे अनेक गोष्टी केल्यात हा आपला इतिहास आहे. तुम्ही इथे आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये या, आम्ही सगळ्या लोकांना जी आमची मुख्य इमारत दाखवतो ती ब्रिटिशांनी बांधलेली मुख्य इमारत आहे. म्हणजे आता आपण असं ठरवणार की आता ब्रिटिशांचं जे जे आहे आम्ही ते पाडून टाकतो कारण की आम्हाला ब्रिटिश आवडत नाही, असं म्हणून चालत नाही. बऱ्याच वेळा म्हणजे आपल्याला जो आवडतो तोच इतिहास नसतो. इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडू शकत नाही, पण आपलाच इतिहास आहे. म्हणजे पण ज्यावेळेस इतिहासाचं ज्यावेळेस सोयीस्कर राजकारण केलं जातं, सोयीस्कर काही गोष्टी आठवण्या किंवा सेलिब्रेट केल्या जातात आणि काही गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात. पण हा राजकारणाचा भाग आहे. इतिहासाचा विद्यार्थी, इतिहासाचा शिक्षक म्हणून मला असं करता येत नाही, असं आम्ही करू नये. जी आमची ज्ञानशाखा आहे तिच्या विरोधात म्हणजे तो अनप्रोफेशनलिझम होऊन जाईल, म्हणजे ते व्यावसायिक राहणार नाही. आणि
जसं हे सगळं ब्रिटिश स्थापत्याच्या संदर्भात आहे तसा एक आणि जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे आता मणिपूरचं प्रकरण आजूबाजूला आपल्या आहे तर त्या संदर्भात याच्यात पार्टिशनवरचं जे प्रकरण आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे. पार्टिशन फाळणी भारताच्या फाळणीवरचं आणि भारताच्या फाळणीवरचं प्रकरण जे काढलं आहे तर आता आपल्याला म्हणजे एकीकडे आपण आज मणिपूरमध्ये जे घडलं आहे त्याची चर्चा करतो आहे पण फाळणीमध्ये याच्यापेक्षा काही दुसरं झालं नव्हतं. म्हणजे ज्या लोकांनी उर्वशी बुटालिया यांचं द अदर साईड ऑफ सायलन्स नावाचं पुस्तक वाचलं असेल तर मोठ्या प्रमाणात लैंगिक हिंसाचार स्त्रियांवर आणि तो सगळ्या धर्मीय हिंदू मुस्लिम शीख ईसाई आणि या हिंदू मुस्लिम शीख ईसाई पुरुषांनी आपल्या धर्मातल्या दुसऱ्या धर्मातल्या अशा सगळ्या स्त्रियांवर खूप मोठ्या पातळीचा लैंगिक हिंसाचार केलेला आहे आणि त्याचं चांगलं डॉक्युमेंटेशन उर्वशी बुटालिया यांनी केलं. दुसरं एक पुस्तक की ज्यावेळेस जे फाळणीचा सगळा ही घटना घडत होती त्याच्यानंतर भारतातल्या स्त्रिया पाकिस्तानात जात होत्या ज्या मूळ तिकडे जाणं अपेक्षित होतं आणि तिकडच्या त्यावेळेस जे स्त्रियांचे जे कॅम्प लावले गेले होते त्याच्यामध्ये एका बाईंनी काम केलं ज्या अनीस किडवाई होत्या. त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे आझादी की छाव में अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी काही गोष्टी नोंदवलेल्या त्या म्हटल्यात की जे लोकांनी म्हणजे त्या स्वतः तिथे काम काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या त्या आणि ज्या सगळ्या या स्त्रिया त्याच्या बळी होत्या त्या स्त्रियांमध्ये त्या काम करत होत्या आणि त्या स्त्रियांच्या त्यांनी मुलाखती घेतल्यात आणि त्याच्यात म्हटलं ज्या पुरुषांनी बलात्कार केले त्या पुरुषांनी स्त्रियांच्या गुप्तांगावर स्वतःचे नावंसुद्धा कोरलेले. हा भारताचा इतिहास आहे. हा फाळणीचा इतिहास आहे आणि म्हणून मणिपूरमध्ये आता काय असं अचानक घडत नाही आहे तर हा लैंगिक हिंसेचा सुद्धा दीर्घ इतिहास आहे आणि तो आपण शिकवत नाही. अनेक वेळा असंही म्हटलं जातं की हिंसा कशाला शिकवायची पाठ्यपुस्तकांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये ग्रह असा असतो समज असा असतो की हिंसा शिकवली तर लोक हिंसक होतील पण याचा अर्थ काय असा आहे मग अहिंसा शिकलेले लोक अहिंसक होतात असं होत नाही. उलट अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे की तुम्ही हिंसा जो इतिहासामध्ये जी हिंसा झाली ती मुलांना शिकवा त्याच्यातनं हिंसेचं स्वरूप काय असतं हे मुलांना कळेल त्याचे परिणाम काय होतात हेही मुलांना कळेल. त्याच्यासाठी आपल्याला शिक्षणशास्त्रीय ज्ञानशास्त्रीय काही नवीन प्रकारच्या गोष्टी विकसित केल्या पाहिजे कसं मुलांना हे शिकवायचं. एकीकडे म्हणजे तेच म्हणजे तिथे भारतीय घटना सुरू झाली घटनेची निर्मिती झाली हे आपण शिकवतो स्वातंत्र्य मिळालं हे शिकवतो पण स्वातंत्र्यासोबत भारताची फाळणी झाली हा इतिहासच आहे. फाळणी का झाली कशी झाली तिचा परिणाम लोकांवर काय झाला आजही अजून म्हणजे आतापर्यंत आपल्याला माहिती आहे 90-80 वर्षाची भारत पाकिस्तानात राहणारी लोक त्यांचे अनुभव सांगतायत. काही लोक तर अजूनही ते बोलू शकत नाही अशा गोष्टी मग आपण फाळणी का शिकवत नाही आणि ज्यावेळेस फाळणी आणि तिचा परिणाम हा NCERTमध्ये इतिहासकारांनी हे प्रकरण टाकलं होतं त्याचा हेतूच हा होता की एकूणच या देशाचं जे विभाजन झालं नुसतं ते भौगोलिक विभाजन नाही राहिलं तर ते मनांचं विभाजन झालं त्याच्यातनं लोकांची मनं विभागली आणि त्याच्यातनं द्वेषाची पेरणी झाली. आजही पूर्ण आपला जो दक्षिण एशिया आहे साऊथ एशिया या साऊथ एशियाला त्या फाळणीचे फळं अजूनही भोगावे लागत आहेत. आजही भारत पाकिस्तान बांगलादेश यांची संबंध चांगली नाही आहेत. म्हणजे एकीकडे आपण युरोपामधले देश कसे गुण्यागोविंदाने राहतात असं तसं बोलतोय पण आपले शेजारीच इथले जवळपास 70-75 वर्ष झाल्या हा दक्षिण एशिया हा प्रदेश गुण्यागोविंदाने नाही आहे म्हणून सगळं दक्षिण एशियाचं भविष्य त्या फाळणीमुळे बिघडलेलं आहे आणि ते आपण शिकवत नाही. आणि ते का शिकवत नाही तर मग त्याची जर फाळणी कशामुळे झाली कोणामुळे झाली काय त्याचे परिणाम झाले या सगळ्या गोष्टींचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर मग अनेक लोकांना सुद्धा जबाबदार धरावं लागतं. अनेक लोकांच्या राजकारणाला सुद्धा जबाबदार धरावं लागेल आणि म्हणून मग ते शिकवायचं नाही. हे आपल्याला या सगळ्या रॅशनलायझेशनचं राजकारण दिसतं. याच्यातला जो पुढचा जो मुद्दा आहे की अशा प्रकारचं रॅशनलायझेशन करून म्हणजे ज्ञानशास्त्रीय काही बदल घडेल का मला नाही माहिती पण त्याचा एक निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या काळातल्या विद्यार्थ्यांवर परिणाम होईल. म्हणजे इतिहास म्हणूनही त्याचा परिणाम होईल आणि एकूणच समज जी इतिहासाविषयीची समज
तरुणांची विद्यार्थ्यांची होणार आहे, त्याविषयी सुद्धा नक्कीच ते होणार आहे. आणि असे अनेक मुद्दे, मी फक्त आता इथे इतिहासाची काही उदाहरणं सांगितली, आणि त्याच्यातनं रॅशनलायझेशनचं राजकारण काय, प्रत्येक ज्ञान शाखेतल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासकांनी जर NCERTने जे रॅशनलाइज केलं आहे ते जर बघितलं काळजीपूर्वक, तर आपल्याला सुद्धा त्याचं राजकारण काय आहे हे स्पष्टपणे दिसून येईल. आता शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो की याच्यामध्ये 6वीपासून तर 12वीपर्यंतच्या पुस्तकांमध्ये, म्हणजे 7वीच्या पुस्तकामध्ये काही बदल केले आहेत, 10वीच्या पुस्तकांमध्ये बदल केलेले आहेत, 11वी आणि 12वीच्या पुस्तकांमध्ये बदल केलेली आहे. तर एक गोष्ट दिसते की एकतर म्हणजे बदल करण्यामध्ये कॉमन गोष्ट आहे की मुघल हिस्ट्रीविषयी एक काहीसा आपल्याला याच्यामध्ये आकस दिसतो. आता मुघलांच्या इतिहासाला जास्त कव्हरेज मिळालं असा आक्षेप असेल तर एक वेळेस मी तो समजू शकतो की इतिहास लेखनामध्ये दीर्घकाळ उत्तर भारतातलीच इतिहासकार मोठ्या प्रमाणात होती, त्याच्यामुळे त्यांनी तिकडच्या इतिहासाला जास्त कव्हरेज दिलं असेल किंवा जास्त प्रकरणं त्याच्यावर असतील, हा जर आक्षेप असेल तो मी समजू शकतो की बाबा दक्षिण भारत, ईशान्य भारत, पूर्व भारत या भागातल्या इतिहासाला सुद्धा तिथे स्थान मिळालं पाहिजे, हा आक्षेप अनेक इतिहासकारांनी, चांगल्या व्यावसायिक इतिहासकारांनी पण नोंदवलेला आहे. याचं म्हणजे अभ्यासक्रमाचं किंवा पाठ्यपुस्तकाचं डेमोक्रेटायझेशन करणं ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही अभ्यासक्रमाचं डेमोक्रेटायझेशन करताना कोणाला वगळतायत का? म्हणजे तुम्ही दक्षिण भारताचा इतिहास घ्याल, तुम्ही पूर्व भारताचा इतिहास घ्याल, पश्चिम भारताचा इतिहास घ्याल आणि त्याचा जो संबंध उत्तर भारताच्या इतिहाशी तो जर तुम्ही वगळून टाकणार असाल तर मग दक्षिण भारताच्या इतिहासाला काय अर्थ राहत नाही. पूर्व भारताच्या इतिहास, कारण की तो शेअर्ड आहे, तो कनेक्टेड आहे. असं आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आणि काय भारताचा इतिहास असं हे आपण आपल्या सोयीसाठी केलेल्या गोष्टी आहेत. हे विभागणी इतिहास काय असं घडत नाही, आता महाराष्ट्राचा इतिहास घडतोय आणि वेगळा भारताचा इतिहास घडतो असं होत नाही. ते शेअर्ड आणि कनेक्टेड असते, एकमेकांशी संबंधित आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपल्याला समजून घ्यायचा असेल तर मुघलांचा इतिहास आपल्याला समजलाच पाहिजे. म्हणजे ते तुम्ही असं वेगळं करू शकत नाही. आणि मग त्याच्यात ज्या सगळ्या काय ज्या तुम्हाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या त्याच्यात येणार, त्या समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. याच्यानं इंटरेस्टिंग दुसरा मुद्दा असा आहे, पुन्हा 12वीचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक प्रकरण तर मुघलांच्या इतिहासावरनं काढलं आहे आणि दुसरं प्रकरण एक ठेवलेलं आहे, ते प्रामुख्यानं पुन्हा 16व्या 17व्या. आता म्हणजे मुघलांच्या इतिहासाची चर्चा जर करायची असेल ती आपल्याला 12व्या 13व्या 14व्या शतकापासून पुढे आपल्याला त्याची बॅकग्राऊंड कशी तयार होत गेली ही सगळी करावी लागते. म्हणजे तुम्ही 16व्या आणि 17व्या शतकात काय झालं हे शिकणार आणि त्याच्या आधी 200 वर्षे त्यांनी काय केलं ते नाही शिकणार, मग विद्यार्थ्यांना तो संदर्भ कळणारच नाही. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला 16वं शतक मुघलांचा इतिहास, पण त्याच्या आधी 15व्या शतकामध्ये मुघलांचं काय झालं, कसे आलेत, कुठनं आलेत, काय हे म्हणजे इथे हे जे सगळं क्रोनॉलॉजी ती बिघडते. क्रोनॉलॉजी बिघडल्यामुळे इतिहासाचं जे आकलन आहे जे ते बिघडून जाणार आहे, म्हणजे किंवा ते कळणार नाही असं त्याच्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. दुसरी एक जी गोष्ट आहे याच्यामध्ये जी दिसते की हे सगळं करत असताना लोकशाही, विविधता, लोकांचे आंदोलन किंवा सामाजिक भेदभाव, सामाजिक विषमता या संदर्भात भाष्य करणाऱ्या, चर्चा करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांनासुद्धा वगळलं गेलेलं आहे. म्हणजे एक राज्यशास्त्राचं जे पुस्तक आहे 10वीचं डेमोक्रेटिक पॉलिटिक्स, ते पुस्तकातले अनेक गोष्टी वगळल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आणि विरोधाभास बघा की जगभरामध्ये आज आपण आपले प्रधानमंत्री आणि भारतीय लोक सांगतात की भारत इज अ मदर ऑफ डेमोक्रेसी, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारत आहे. चांगली गोष्ट आहे आणि जगातल्या लोकशाहीला भारतीय लोकशाहीने खूप काही दिलेलं पण आहे. प्रसिद्ध अभ्यासक योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकरांनी भारताची लोकशाही ही जगामध्ये युनिक कशी याविषयी खूप चांगली मांडणी केलेली आहे.
पाश्चिमात्य लोकांच्या लोकशाहीच्या अभ्यासापेक्षा भारतीय लोकशाही कशी घडली याविषयी मांडणी केली. भारत ही लोकशाहीची जननी आहे का याविषयी अनेक वेगवेगळे मत होऊ शकतात, कारण हे राजकीय स्टेटमेंट आहे. लोकशाहीची स्वतंत्र जर व्याख्या बघितली, लोकशाही ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने घडलेली गोष्ट आहे. म्हणजे एकीकडे देवराज चनाना नावाचे एक प्रसिद्ध इतिहासकार होते, त्यांनी स्लेव्हरी इन एन्शियंट इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे एकीकडे म्हणजे गुलामगिरी प्राचीन भारतात होती असं म्हणायचं, आणि दुसरीकडे लोकशाही प्राचीन भारतामध्ये होती असं. म्हणजे गुलामगिरी आणि लोकशाही गुण्यागोविंदाने नांदतात का? लोकशाही आहे आणि गुलामगिरी आहे, मग तिला लोकशाही म्हणतात का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात. असो, तो जरी मुद्दा वेगळा ठेवला, पण आज आपल्या समकालीन याच्यामध्ये ज्यावेळेस म्हटलं जातं आहे की भारत जगातली मोठी लोकशाही, लोकशाहीची जननी आहे, अशा काळामध्ये पाठ्यपुस्तकातली लोकशाही मात्र गायब होते. म्हणजे लोकशाही आणि विविधता हे प्रकरणच गायब. आणि याचा संबंध मग आता मी, कारण की विज्ञानाचा अभ्यास विज्ञानात काय काय बदल झाले ते मी बघितले नव्हते, पण ताईंनी जे सांगितले म्हणजे डायव्हर्सिटी, जैविक विविधता आहे, तो प्रकरण पण गेले. म्हणजे एकूणच विविधता हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे बाबा, त्याला आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण नको सामावून घ्यायला. मग आपल्याला माहिती आहे, एक सुरी, एक रंगी, एक ढंगी, एक साची, काहीतरी करायचं असा काहीसा हेतू आणि उद्देश आहे का, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. त्याच्यानंतर आता पुन्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकशाही आणि लोक याचं किती जवळचं नातं आहे. लोक आणि लोक चळवळी, लोक चळवळींशिवाय भारतातली एवढी मोठी लोकशाही राहिली नसती. भारतामध्ये जनचळवळी, लोक चळवळी होत्या, म्हणून ही लोकशाही भारतातली सगळ्यात मोठी लोकशाही झाली आणि खऱ्या अर्थानं तिला अर्थ मिळाला. पण लोकशाही आणि विविधतेसोबत पाठ्यपुस्तकात जनचळवळीसुद्धा काढल्या जात आहे. त्याच्या जो जनसंघर्ष आणि जनचळवळी हे प्रकरण ते पण काढलेलं आहे. त्याच्यानंतर लोकशाही समोरील आव्हाने हे एक प्रकरण आहे. आता हे काही आपण सांगण्याचे, बाबासाहेब आंबेडकरांनी तर भारतीय संविधान सभेमध्ये संविधान देतानाच म्हटलेलं लोकशाही समोरील आव्हानांविषयी बोललेलं आहे. तर लोकशाही समोरील आव्हाने काय आता निर्माण झालेलं नाही, तर त्याच्याविषयी सातत्यानं भारतीय समाजामध्ये एकीकडे जयप्रकाश नारायण असतील, M.N. रॉय असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी सातत्याने लोकशाही समोरील आव्हानांची चर्चा केलेली आहे. इथे मात्र लोकशाही समोरील आव्हाने हे प्रकरणच वगळले गेले. आता लोकशाही समोरील आव्हाने म्हटल्यानंतर मग काय काय येऊ शकतात? विरोधी पक्ष नष्ट करून टाकणे, लोकशाही समोरील आव्हाने. म्हणजे विरोधी पक्षच नसेल तर त्याला लोकशाही म्हणता येत नाही ना. अशी अनेक वेगवेगळ्या गोष्टी, तर तो प्रकरण त्याच्यात नाही आहे. अजून अशा काही गोष्टी राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदललेल्या आहेत. आता थोडं समाजशास्त्राच्या काही पाठ्यपुस्तकं आहेत त्याविषयी मी थोडं बोलतो. मी खूप जास्त बघितलं नाही, पण काही 2-3 जे पाठ्यपुस्तक आहेत त्यांचा अभ्यासक्रम बघितला तर त्याच्यातल्या काही गोष्टी, एकतर म्हणजे काही शब्द तिथे बदललेले आपल्याला दिसतात. म्हणजे दलितांचा जो असंतोष आहे त्या निमित्ताने ज्या आलेल्या कविता आहेत आणि त्या कविता ज्या अभ्यासक्रमामध्ये आलेल्या होत्या त्या काढलेल्या आहेत. नंतर आदिवाशांविषयीचा जो तथाकथित प्रस्थापित समाज आहे, मेनस्ट्रीम समाज आहे, त्याची मतं कशी आहेत हे अशी ज्या ओळी होत्या त्या काढलेल्या आहेत. आजही आपल्या समाजामध्ये जे तथाकथित नागर आणि तथाकथित मेनस्ट्रीम लोक आहेत त्या लोकांची मतं आदिवासी समाजाविषयी खूप पारंपरिक साचेबद्ध असतात, म्हणून ते मत इथे आलेलं होतं पण ते वगळून टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच ज्या सामाजिक प्रगती झाल्यामुळे त्याच्यानंतर असे मार्जिनल समूह आणि यामध्ये काही एक थोडी उन्नती झाल्यामुळे त्याला जो एक रिॲक्शनरी रिस्पॉन्स उच्च जातीय लोकांकडनं आला आहे त्याची चर्चा करणाराही पॅरेग्राफ उडवून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे एकूणच सामाजिक बदल आणि सामाजिक चळवळींमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या जिथे डिसअग्रीमेंट, रिस्पॉन्स, रिॲक्शन किंवा आपण सामाजिक मतं कशी आहेत लोकांची याची चर्चा करणारा जो अभ्यासक्रमामध्ये जो भाग होता तोही याच्यातनं वगळून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे आता याचा संबंध आपल्याला कुठे म्हणजे डायलॉग, डिसेंट आणि
डेमोक्रेसी याच्याशी जी चर्चा होते, बाबा समाजामध्ये एखादी भारतीय लोकशाहीची जी डेव्हलपमेंट झालेली, जी विकास झालेला आहे, तो विकास लोकशाहीमध्ये डायलॉग डिसेंट असल्यामुळे झालेला आहे. आणि ते जे मुद्दे जी डिसेंटची, डायलॉगची किंवा सामाजिक काय संघर्षाची चर्चा करणारे जे मुद्दे होते ते तिच्यातनं वगळले. तर या सगळ्या याच्यातनं काय दिसतं, म्हणजे जिथून काहीतरी एक वेगळे प्रश्न उपस्थित होऊ शकतात किंवा जे समूह काही वेगळ्या प्रकारचं मत त्याच्यातनं येऊ शकतं, ते हळूहळू पद्धतीने याच्यातनं वगळत आलेलं आहे. मग आपल्याला दिसतं मुस्लिम, दलित, आदिवासी हे समूह जर आपण नुसतं बघितलं तरी आपल्याला या समूहांची जी पाठ्यपुस्तकामध्ये जी चर्चा होती ती वगळताना दिसते. आणि म्हणून ही जी तथाकथित जी रॅशनलाइज बनलेली पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम ज्यावेळेस मुलं वाचतील किंवा ते अभ्यासतील, तर त्यावेळेस कुठल्या प्रकारची कल्पना भारताची, भारतीय समाजाची, भारतीय इतिहासाची त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण होईल, असा एक खूप मोठा प्रश्न या अनुषंगाने निर्माण होतं. आणि म्हणून हे काय फक्त कुठेतरी NCERTमध्ये होतं आहे आणि असं होत असतं आहे म्हणून एवढं वरवरचं याला आपण बघितलं नाही पाहिजे. याचा खूप मोठा सामाजिक आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्ञानशास्त्रीय परिणाम आपल्या समाजावर आणि विद्यार्थ्यांच्या मनावर होणार आहे. कारण मला आठवतं आजही, म्हणजे मी BAला इतिहास काय शिकलो त्याच्यापेक्षा शाळेमध्ये आणि 11वी-12वीला काय शिकलो ते मला जास्त आठवतं. आय डोंट नो त्याला काही बायोलॉजिकल, न्यूरोलॉजिकल, कॉग्नेटिव्ह काही कारणं आहेत का मला माहीत नाही, पण वेगवेगळे कारणं. पण आता ज्यावेळेस अशा वयामध्ये किंवा अशा जिथे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट मुलांची होती अशा वयामध्ये जे शिकवलं जातं आणि तिथे जर असे प्रयोग होत असतील तर मात्र मग भविष्याविषयी खूप आपण गंभीरपणे विचार करणं गरजेचं. शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. प्रसिद्ध इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणाचा इतिहासाचा अभ्यास करणारे कृष्ण कुमार यांनी प्राईड आणि प्रिजुडाइस, स्कूल हिस्ट्री इन इंडिया अँड पाकिस्तान असं एक खूप चांगलं संशोधन केलेलं आहे. भारत आणि पाकिस्तानामध्ये शाळेमध्ये जो इतिहास शिकवला जातो आहे त्याच्यातनं कशा पद्धतीने मुलांच्या मानसिकता घडतात आणि त्या अनेक वेगळ्या कम्युनल मानसिकता घडतात, द्वेष करणाऱ्या मानसिकता घडतात, याचा खूप चांगला अभ्यास कृष्णकुमारांनी केलेला आहे. हे कृष्णकुमार NCERTचे कधी काळी अध्यक्ष होते. त्यांच्या काळामध्ये NCERTने एक खूप मोठी उतुंग भरारी घेतली होती. आता मात्र NCERTची प्रवास खूप वेगळ्या दिशेने होतो आहे. थँक्यू.